की जो वस्तू विकतो तर विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगरसंख्या म्हणजे त्या ठिकाणी साठा होय। आता हा साठा हा पुरवठ्याचा स्रोत आहे। साठा असल्याशिवाय पुरवठा होईल का? नाही, कारण दुकानदाराकडे साठा नसेल तर तो विकू शकणार नाही। आपल्याला आत्ताचं ताजं उदाहरण आहे बघा, ज्याला 22 मार्चला लॉकडाऊन सुरू झालं, बरोबर की नाही? लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर काही दिवस म्हणजे दुकानं पूर्ण बंद होती, त्यांच्याकडे जेवढा माल होता तो नंतर हळूहळू आवश्यक उघडे ठेवले, तर तो माल विकल्यानंतर त्यांच्याकडे माल शिल्लक नाही राहिला, काही ठराविक वस्तू। ते म्हणायचे नाही आत्ता नाही, आल्यानंतर देऊ। मी तर असं ऐकलं की काही जणांनी बिस्किट पुढे जास्त घ्यायचे म्हणून ठरवलं, नाही म्हणे एकेकाला 2च देता येतील, सगळ्यांना पुरले पाहिजे। म्हणजे हा काळ वेगळा होता, लक्षात घ्या। पण त्या काळात त्यांनी असलेला साठा कसा थोडा थोडा प्रत्येकाला पुरेल असा त्या ठिकाणी विकला। परंतु आता जी नेहमीची जी वेळेला परिस्थिती असेल, म्हणजे कोरोना बिरोना नव्हतं त्यावेळेला, तर त्यावेळेला दुकानदार काय करतो की कुणी 1 किलो तांदूळ घेईल, कोण 2 किलो घेईल, काही लोक काय करतात 50 किलो कट्टा घेतात, एकदम साठवून ठेवतात, वर्षभर वापरतात। गव्हाचं तसंच आहे, पण प्रत्येक व्यक्तीच्या उत्पन्नानुसार त्याच्या गरजेनुसार तो साठा करू शकतो। म्हणजेच साठा हा पुरवठ्याचा स्रोत आहे, लक्षात घ्या। म्हणजे साठा असल्याशिवाय पुरवठा होऊ शकत नाही, याचा अर्थ तो संभाव्य पुरवठा आहे। बघा, साठा हा पुरवठ्याचा स्रोत आहे, तो संभाव्य पुरवठा आहे। उत्पादन वाढले की साठा वाढतो, उत्पादन कमी झाले की साठा कमी होतो, आणि म्हणून साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो। बघा, परत एकदा ऐका, साठा हा पुरवठ्याचा स्रोत आहे, साठा असल्याशिवाय पुरवठा होऊ शकत नाही, तो एक संभाव्य पुरवठा आहे। आणि उत्पादन वाढले की साठा वाढतो, आणि साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो, कारण साठा स्थिर असून अलौकिक असतो। कारण साठा काही एकदम जात नाही, म्हणून साठा स्थिर असून तो अलौकिक असलेला आपल्याला दिसतो। आणि आता याच्या बाबतीत सगळ्याच वस्तू कशा वेगवेगळ्या आहेत, लक्षात घ्या। काही नाशवंत वस्तू आहेत, काही टिकाऊ वस्तू आहेत, काही चैनीच्या वस्तू आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत। आता आपल्याला माहिती आहे की सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा आपण नाशवंत वस्तू घेऊया। तर नाशवंत वस्तूच्या बाबतीत साठा आणि पुरवठा समान असतो। काय झालं? नाशवंत वस्तूच्या बाबतीत साठा आणि पुरवठा कसा असतो? समान असतो। कारण त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की नाशवंत वस्तू जास्त काळ टिकत नाही। मग आता नाशवंत वस्तू कोणत्या आहेत? तर दूध असतील, मांस असेल, मासे असतील, अंडी असतील, अशा पालेभाज्या असतील, फळं असतील, हे काही जास्त काळ टिकणारे नाही आहेत। आणि म्हणून साठा आणि पुरवठा नाशवंतच्या वस्तूच्या बाबतीत त्याचा पुरवठा समान असतो, तर टिकाऊ वस्तूच्या बाबतीत तो साठा टिकून राहू शकतो, म्हणजे हा ठेवला जातो, जसं लागेल तसा विकला जातो। मग याच्या बाबतीत साठा जास्त, पुरवठा कमीही त्या ठिकाणी असू शकतो। आणि म्हणून टिकाऊ वस्तूंचा साठा जर बघा, टिकाऊ वस्तूंच्या बाबतीत साठा जर बाजारात किंमत कमी असेल, साठा करून ठेवलाय टिकाऊ वस्तूचा पण किंमत कमी आहे, मग विक्रेता काय करेल? एकदम वस्तू विक्रीला ठेवणार नाही, तो किंमत वाढण्याची वाट बघेल, हळूहळू कमी नाहीये, कमी असं करत विकेल। कारण जर कमी किंमत असेल, वस्तूची किंमत कमी असेल, तर त्या विक्रेत्याला नफा मिळणार नाही किंवा कमी मिळेल। पण वस्तूची किंमत ज्यावेळेला जास्त होईल त्यावेळेला विक्रेत्याला नफा मिळणार आहे, म्हणून तो काय करतो? किंमत वाढण्यासाठी वाट बघत असतो। याच्या उलट आपण मागणीमध्ये काय बघितलं बघा, आता दोन्हीमधला तुम्हाला फरक सांगते। मागणीमध्ये ग्राहक आहे, ग्राहक विचार करतो, आणि पुरवठ्यामध्ये विक्रेता विचार करतो। मागणीमध्ये ग्राहक आहे, किंमत जास्त आहे, नको पैसे जातात, आपण खरेदी कमी करू किंवा मागणी कमी करूया। किंमत कमी झाली की मागणी वाढते, किंमत जास्त झाली की मागणी कमी होते। पण पुरवठ्याच्या बाबतीत वेगळं आहे की पुरवठ्याच्या बाबतीमध्ये किंमत जास्त झाली की जास्त पुरवठा केला जातो, किंमत कमी झाली की पुरवठा कमी त्या ठिकाणी केला जातो। आणि मग जर किंमत कमी असेल तर विक्रेते काय करतात? वस्तूचा साठा करून ठेवतात, त्यातला थोडासा भाग बाहेर काढतात, काही भाग ते साठवून ठेवतात। तर परंतु टिकाऊ वस्तूंचा साठा हा त्यांच्या पुरवठ्यापेक्षा जास्त असू शकतो। मग ते कपडे असतील, वह्या असतील, फर्निचर असेल, अनेक गोष्टी असू शकतात, ह्या झाल्या टिकाऊ वस्तू। आता साठा तुमच्या लक्षात आलं, आता आपण बघूया पुरवठा। साठा आणि पुरवठा, तर पुरवठा ही सापेक्ष संकल्पना आहे।
काय सांगितलं? पुरवठा ही सापेक्ष संकल्पना आहे. सापेक्ष म्हणजे काय? स्थळ काळाशी संबंधित आहे. स्थळ बदललं की किंमत बदलते, काळ बदलला की किंमत बदलते. म्हणून त्याला म्हटलंय की पुरवठा ही सापेक्ष संकल्पना आहे. विक्रेत्याने वस्तूची जी किंमत आहे तर ती किंमत गृहीत धरलेली अपेक्षित किंमत म्हणजे त्या ठिकाणी त्याला राखीव किंमत म्हटलं. काय सांगितलं बघा की विक्रेत्याने गृहीत धरलेली किंमत, त्याच्याकडे जी वस्तू आहे त्याने त्या वस्तूची जी किंमत गृहीत धरली की नाही तर ती अपेक्षित वस्तू धरलेली अपेक्षित किंमत म्हणजे राखीव किंमत म्हणतात. आता राखीव किंमत ही पुरवठ्याचा आधार असते, कारण तो अपेक्षा करतो हां जर या पुढच्या काळात मी जर वस्तू साठवून ठेवली आणि त्याला जास्त किंमत, मग आता नैसर्गिक नाही तर तो कृत्रिम तुटवडा भासवतो. नैसर्गिक नाही तर कृत्रिम तुटवडा भासवतो की बाजारातल्या वस्तू संपत आल्या, मग लोक काय करतात ते संपलंय म्हणतात पण आता गरज तर आहे, मग विक्रेता ज्या किमतीला देईल त्या किमतीला लोक विकत घेतात. आता बघा आता लोकांना पेरणी करायची आहे, मग त्यांना खत लागेल, बियाणं लागेल, मग या काळात काय करतात भाव वाढवून सांगतात, मग ते बियाणं लागते म्हणून लोक घेतात. त्या वेळेची ती गोष्ट असते. आता समजा दिवाळी आली, आता लोकांना माहिती आहे की दिवाळीला बरेचसे लोक कपडे खरेदी करतात, मग त्या दरम्यान ते लोक वस्तूचे कपड्याच्या किमती वाढवतात. पण लोकांना माहिती आहे दिवाळी हे सण आहे, घ्यायचंच आहे, मग वाढवलं तरी लोक घेतात. ही ती वेगवेगळी त्या ठिकाणची गोष्ट आहे. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी ती अपेक्षित म्हणजे 200 रुपयाचा जर तो ड्रेस असेल एका छोट्या मुलाचा तर तो 300 350 लावतो. 350 लावलं तर ग्राहक काय म्हणतो नाही साहेब 300 रुपयाला द्या. मग तो म्हणतो ठीक आहे, मग त्याला माहिती आहे की मला 100 रुपये नफा मिळाला आणि तरी तो म्हणतो नाही मला हे परवडलं नाही किंवा परवडत नाही. पण तो म्हणतो जाऊ द्या साहेब नाही द्या 350चे 300ला हा ड्रेस, मग तो देऊन टाकतो. पण त्याला माहीत नाही त्या दुकानदाराला आनंद होतो की माझी जी अपेक्षित किंमत मला पाहिजे होती ती मला त्या ठिकाणी मिळाली. म्हणजेच ही त्याची अपेक्षित किंमत म्हणजे आपण त्याला राखीव किंमत म्हणू शकतो. आणि राखीव किंमत ही पुरवठ्याचा आधार आहे, म्हणजे त्याला ती आधार देणारी असलेली. पुरवठा नेहमी किंमत वेळ, पुरवठा हा नेहमी वेळ असेल, किंमत असेल आणि नगसंख्या या संदर्भातच स्पष्ट केला जातो. परत बघा पुरवठा हा नेहमी किंमत वेळ स्थळ काळ म्हणजे जसं सापेक्ष म्हटलं की नाही आपण, पुरवठा ही सापेक्ष संकल्पना, स्थळ काळ वेळ. म्हणून पुरवठा ही नेहमी किंमत असेल, वेळ असेल, स्थळ असेल, काळ असेल, नगसंख्या या संदर्भात स्पष्ट केलं जातो. मग आता समजा लोक देवाच्या ठिकाणी गेले बरोबर, अष्टविनायकला जातात किंवा वेगवेगळ्या आता पंढरपूरला असेल किंवा बालाजी असेल, शिर्डी असेल, तर त्या ठिकाणी 50 रुपयाचा जर तो प्रसाद असेल तर ते 200 रुपये लावतात. त्यांना माहिती आहे की देवाच्या ह्याच्यात लोक भावना आहेत, लोक खरेदी करतात. आपल्यालाही कळत असतं की त्याची किंमत 50 रुपये किंवा थोडीशी इकडे तिकडे, पण त्या ठिकाणी ते घेतात का तर भावना म्हणून, देवाची भावना म्हणून. म्हणजे ती त्यांनी तो काळ स्थळ बदललं की नाही, म्हणजे मंदिर झालं, देवस्थान झालं, तर त्या दुसरीकडे आपण घेऊ का नाही घेणार. म्हणजेच काय स्थळ काळ बदललं की त्या ठिकाणी नगसंख्या या संदर्भामध्ये पुरवठा त्या ठिकाणी स्पष्ट केला जातो. आणि म्हणून पॉल सॅम्युअल्सन हे जे शास्त्रज्ञ अर्थतज्ञ आहे, अर्थशास्त्रातले, ते काय म्हणतात बघा पुरवठ्याच्या संदर्भामध्ये की बाजारामध्ये अस्तित्वात असलेल्या किमती विक्रेता म्हणजे विक्रेता ज्या किमती आहेत आणि विक्रीसाठी इच्छुक असलेल्या, विक्रीसाठी कोण इच्छुक आहे विक्रेता, तर वस्तूंची नगसंख्या यातील संबंध म्हणजे त्या ठिकाणी पुरवठा होईल. म्हणजे समोरचा ग्राहक कशा पद्धतीने आहे, समोर त्याला कशा पद्धतीने कन्व्हिन्स करायचं हे बरोबर त्याला कळतं. समोरचा आलेला गिऱ्हाईक मग याला किंमत कमी सांगायची की जास्त सांगायची, तो बरोबर त्या ठिकाणी त्याचे ते आराखडे किंवा आखाडा हे तयार असतं. आणि म्हणून त्यांनी म्हणलं की वस्तूची नगसंख्या आणि विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या वस्तू यांची नगसंख्या याचा संबंध म्हणजे त्या ठिकाणी पुरवठा. म्हणजेच काय तर विशिष्ट वेळी विशिष्ट किंमतीला साठ्यामधील जो भाग म्हणजे विक्रेत्याने जो भाग साठा करून ठेवला आहे वस्तूचा, तर त्या वस्तूच्या साठ्यामधील जो भाग तो प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आणतो. आता समजा त्याच्याकडे 20 पोते गहू असतील किंवा बाजरी असेल किंवा डाळी असतील, जे काय असेल ते, तर त्या 20 पैकी तो किती
पोते गहू ज्वारी बाजरी जे काय असेल तर तो प्रत्यक्ष विक्रीसाठी जो वस्तू आणतो त्यालाच पुरवठा असे म्हणतात. तो प्रत्यक्ष विक्रीसाठी आणतोय, बाकीचं काय केलंय साठा करून ठेवलाय, लक्षात घ्या. आणि म्हणून जो प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आणतो त्याला पुरवठा असं म्हणतात. आणि म्हणून पुरवठा हा साठ्याचा प्रवाह आहे. पुरवठा हा साठ्यातील प्रवाह आहे, तर साठा हा पुरवठ्याचा स्रोत किंवा उगम आहे. बघा, पुरवठा हा साठ्यातील प्रवाह आहे, तर साठा हा पुरवठ्याचा स्रोत असलेला दिसतो. आता याचं तुम्हाला एक छोटंसं मी उदाहरण सांगते. आता एक शेतकरी आहे किंवा एका शेतकऱ्याने 2000 किलोग्रॅम गव्हाचे उत्पादन केले. काय झालं, एका शेतकऱ्याने 2000 किलोग्रॅम गव्हाचे उत्पादन केले, तो त्याचा साठा झाला. लक्षात घ्या, एका शेतकऱ्याने 2000 किलोचा गव्हाचं उत्पादन केलं तर तो काय झाला, त्याचा त्या ठिकाणी साठा झाला. पण या साठ्यातील तो लगेच काही विकायला आणत नाही, तर या साठ्यातील तो काय करतो, गव्हाच्या 30 रुपये दराने 30 रुपये किलो भावाने तो फक्त त्या 2000 मधला 800 किलो गहू विकायला आणतो. बघा, 2000 मधून जर 800 किलोग्रॅम त्यांनी 30 रुपये किलोने द्यायचं ठरवलं तर तो झाला त्याचा प्रत्यक्ष पुरवठा. 800 किलोग्रॅम हा त्याचा 30 रुपयाने विकायला का देणार, म्हणजे 800 किलोग्रॅम गहू हा त्याचा प्रत्यक्ष पुरवठा झाला. पण बाकीचा जो आहे आता 2000 मधून 800 गेला, किती शिल्लक राहिला, 1200 किलोग्रॅम, तो त्याचा साठा झाला. लक्षात घ्या, 1200 किलोग्रॅम हा साठा झाला. 800 किलोग्रॅम त्याने 30 रुपये किमतीने गव्हा येऊन विकायला आणले, म्हणजे तो त्याचा प्रत्यक्ष बाजारातील पुरवठा झाला. आलं लक्षात, मी उदाहरण दिलंय. काय सांगितलं उदाहरण, की एका शेतकऱ्याने 200 किलोग्रॅम गव्हाचं उत्पादन केलं तर तो झाला त्याचा साठा झाला. पण आता या साठा तो सगळा नाही विकणार आहे. या 2000 किलोग्रॅम गव्हापैकी त्यांनी जर 30 रुपये किलोने 800 गहू जर विकायला आणले तर तो त्याचा प्रत्यक्ष बाजारातील पुरवठा झाला. आणि 1200 किलोग्रॅम जो आहे गहू तो त्यांनी काय केला, बाजूला घरामध्ये किंवा त्याच्या ह्याच्यामध्ये तो साठवून ठेवलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. आता हे झालं साठा आणि पुरवठा. हे आता तुम्हाला जर परीक्षेला साठा आणि पुरवठा हा जर फरक आला तर कशा पद्धतीने लिहिणार, की पहिल्यांदा बघा, फरक स्पष्ट करताना पहिल्यांदा साठा आणि पुरवठा दोन्हीच्या पहिल्या आकड्यामध्ये आपल्याला व्याख्या लिहायच्यात. लक्षात घ्या, साठा आणि पुरवठा ज्याला परीक्षेला फरक स्पष्ट करा येईल त्याला दोन्ही बाजूला काय येईल, आपल्याला दोन्हीच्या प्रथम व्याख्या लिहायचा. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय लिहिणार आहे, की आपण साठा हा पुरवठ्याचा स्रोत आहे. साठा हा पुरवठ्याचा स्रोत किंवा आपण त्याला उगम म्हणूया, आणि दुसऱ्या बाजूला पुरवठा हा साठ्याचा प्रवाह आहे. त्याला दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, की साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो आणि पुरवठा हा साठ्यापेक्षा जास्त नसतो. मग आपण इकडं नाशवंत आणि टिकाऊ वस्तूंच्या बाबतीत उदाहरण देऊ शकतो. झालं, आपल्याला 3 बोर्डाच्या नियमाप्रमाणे 3 मुद्दे अपेक्षित आहे. इथं सरळ सरळ 3 मुद्दे झाले. अजून तुम्ही आणखीन 2-3 मुद्दे जर वाटले ते लिहू शकतात, काहीच अडचण येत नाही. अशा पद्धतीने आपल्याला आपण चौथा धडा पुरवठा विश्लेषण सुरू केलं. त्या करताना मी तुम्हाला पहिल्यांदा घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमाची व्याख्या, त्याच्यानंतर मागणीच्या नियमाची व्याख्या, आणि आता आपण हा पुढचा सिद्धांत, 3 सिद्धांत आहे आपल्या पूर्ण पुस्तकामध्ये. त्या 3 सिद्धांत कसे एकमेकाशी संबंधित आहे, त्यांनी नेमकं काय व्याख्या आहे ते आपण बघितले. त्याच्यानंतर आपण प्रस्तावना बघितली. प्रस्तावनेनंतर आपण एकूण उत्पादन, त्याची व्याख्या, त्याची माहिती बघितली, की कशा पद्धतीने उत्पादन त्या ठिकाणी उत्पादन घटकांच्या मदतीने उत्पादन केलं तर, आणि त्याच्या उत्पादन घटकांना त्यांचा मोबदला दिला जातो. मग संयोजकाला काय किती नफा शिल्लक राहतो, त्याच्यानंतर साठ्याची माहिती बघितली, नंतर पुरवठ्याची माहिती बघितली, आणि सगळ्यात शेवटी मी तुम्हाला साठा आणि पुरवठा या दोन्हींचं जे फरक स्पष्ट कराय तो जो 2 मार्काला परीक्षा येतो तोही सांगितला. याच्यानंतर पुढच्या लेक्चरला किंवा आपण तासाला पुरवठा पत्रक, म्हणजे जसं मागणीच्या याच्यामध्ये आपण बाजार मागणी, वैयक्तिक मागणी बघितलं, तसंच याच्यामध्ये आपण वैयक्तिक पुरवठा आणि बाजार पुरवठा या दोन्ही आकृती आणि तक्त्याच्या सहाय्याने त्या ठिकाणी स्पष्ट करणार आहोत. धन्यवाद.
नसून अनेक वस्तू बाजारात आहे ते आपण विकत घेतल्या नाही तरी माहीत असतात. आता उदाहरणार्थ शैक्षणिक क्षेत्र म्हटलं की शैक्षणिक क्षेत्रातल्या वस्तू वेगळ्या, शेती म्हटलं की कृषी क्षेत्रातल्या त्या वस्तू वेगवेगळ्या असतील, इंडस्ट्री म्हटलं, दुकान म्हटलं की प्रत्येकाचं जे वेगवेगळे ठरले त्या त्या पद्धतीने वस्तू ह्या तयार केल्या जातात. आणि म्हणून बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या वस्तू व सेवांचं उत्पादन करणे हे उत्पादकाचे मूलभूत कार्य आहे. काय सांगितलं? हे उत्पादकाचे त्या ठिकाणी मूलभूत कार्य आहे. मी त्यांना ते उत्पादन करावतं. आता जो वस्तू तयार करतो तो उद्योजक, त्याला आपण उत्पादक म्हणतो, उद्योजक म्हणतो, कारखानदार म्हणतो, अनेक त्याला वेगवेगळी नावं आहेत. आता हा जो उद्योजक आहे तर तो वस्तू तयार करतो. मग तो गंमत म्हणून करतो का? तर नाही. तर त्याला माहिती आहे माझ्याकडं काहीतरी आहे, मला समाजाचं काहीतरी मी देणं लागतो, माझ्याकडं कौशल्य आहे, मी हे करू शकतो, माझ्याकडं पैसा आहे, किंवा मी काहीतरी ॲडजस्टमेंट करून कर्ज घेऊन काहीतरी घरातली एखादी शेती काय असेल ते म्हणजे गहाण ठेवून म्हणा किंवा सोनं विकून आपला तो तयार करतो. पण सुरुवातीला त्याला वस्तू तयार करायची म्हटल्यानंतर पहिल्यांदा विचार करतो की अशी वस्तू मला तयार करायची की ती विकली जाईल, सातत्याने विकली जाईल. आणि ती आता 4 महिने, आता समजा आपण बघतो की आपल्याकडं 3 ऋतू आहेत, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. म्हणजे उन्हाळा म्हटलं की आपल्याला छत्री आली, कुठेतरी कॅप आल्या, काय काय आलं ते घेतो. पावसाळा, आता सध्या पावसाळा चालू आहे, मग छत्री आली, रेनकोट आलो की हे खरेदी करतो. पण हे काय झालं, सीझनल आहे, ते आपण कायम घेत नाही. आता समजा छत्री घेतली, वापरली, ती नीट आहे, व्यवस्थित सुकवली, छान आपण व्यवस्थित एका जागी ठेवून दिली, कुठली आपली जागा असेल की परत पुढच्या वर्षी वापरता येते. म्हणजे ही कायम घ्यायची वस्तू नाही. तर उद्योजकाला असं डोक्यात घ्यायचं आहे की मी जी वस्तू तयार करणार आहे तर ती सातत्याने विकली गेली पाहिजे. आणि त्याचा त्याला सर्वे करावा लागतो, विचार करावा लागतो. आणि ते केल्यानंतर लोकांची गरज काय, मी तयार करणारी वस्तू नेमकी कुठं विकली जाणार आहे, ती फक्त तालुक्यात विकली जाईल का, तो जिल्ह्यापुरती आहे, जिल्ह्याच्या बाहेर आहेत, राज्यात आहे, राज्याच्या बाहेर आहे, परदेशात आहे, हा सगळा विचार त्याला करावा लागतो. आणि मग तो हळूहळू कारण एकदम कुठली गोष्ट होत नाही, तो हळूहळू तो सुरुवात करतो. आणि म्हणून बाजारामध्ये ज्या काही वस्तू विक्रीसाठी ठेवल्या जातात, वस्तू आणि सेवा, त्यांचं उत्पादन करणे हे उद्योजकाचे किंवा उत्पादकाचे मूलभूत कार्य आहे. आणि तो आहे म्हणून आपल्याला वस्तू मिळत आहेत, लक्षात घ्या. म्हणून आपल्या गरजा पूर्ण होतात. म्हणजेच कोणत्याही विशिष्ट किमतीला विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या एकूण वस्तू आणि सेवा यांची संख्या म्हणजे पुरवठा. म्हणजे एका उद्योजकाने किती वस्तू, समजा एका शेतकरी आहे तर शेतकऱ्याने 1 एकर गहू लावला, मग त्या 1 एकरमध्ये किती झाले, 20 पोते, 25 पोते, 10 पोते, 5 पोते, जे काय असेल ते त्यांनी किती एकरमध्ये केला, किती याच्यात केला, त्याच्यानुसार त्याची ती एकूण संख्या जी आहे त्याला आपण पुरवठा म्हणतो, लक्षात घ्या. किंवा एखाद्या कारखानदाराने किती वह्या तयार केल्या, किती कारखाना एखादा याचा असेल फर्निचरचं तर त्यांनी किती बेंच तयार केले, त्यांनी किती टेबल तयार केले, हे सगळं त्यांनी तयार करून ठेवलं म्हणजे तो त्याचा पुरवठा झाला. म्हणजे आणि तो पुरवठा करून ठेवतो किंवा वस्तू तयार करून ठेवतो. आणि बाजारातील मागणी ही पुरवठ्याच्या साह्याने, बाजारातील मागणी व पुरवठ्याच्या साह्याने वस्तू आणि सेवांच्या किंमती ठरतात. काय झालं, बाजारात मागणी काय आहे त्या वस्तूला, त्याच्यानुसार त्याच्या किंमती ठरतात. आता उदाहरणार्थ आपला आता उन्हाळा येऊन गेला, यावर्षी जरी लग्न छोटे झाले किंवा साध्या पद्धतीने 5-50 लोकांमध्ये झाले, पण इतर वेळेचा जर आपण विचार केला तर त्या दिवसामध्ये काय करतात फर्निचरवाले, थोडं त्यांना माहिती आहे की लग्न कार्य मुलीला देतात, फर्निचर घेतात, सगळं घेतात, काय काय कपडे लागते, त्याच्या थोड्या किमती वाढवतात. कारण ती तेवढ्या याच्यातच फायदा करून घेतात. कारण आपल्याला माहिती आहे की ते दुकानं 12 महिने चालत नाही, थोडे चालतात पण पूर्ण काही चालत नाही. कपड्याचं तसंच आहे, जसं आपण किराणा दर महिन्याला घेतो तसं ह्या वस्तू घेतो का, नाही घेत. आणि म्हणून ते काय करतात की मागणी कशी आहे त्यानुसार त्या किमती त्या ठिकाणी पुरवठा करतात आणि ठरवतात. आता आणखीन एक उदाहरण द्यायचं झालं तर वीज महामंडळ. आता वीज आपल्याला रोजच लागते, घरात लागते, दुकानात लागते, कारखान्यात लागते, सगळीकडेच लागते, शैक्षणिक ठिकाणी लागते, वेगवेगळ्या ठिकाणी लागते, म्हणजे प्रत्येक क्षेत्रात वीज लागते. मग वीज महामंडळ काय करतं, सगळ्यांना त्यांना नफा तर मिळवायचा आहे,
पण सगळ्यांकडनं त्यांना नफा मिळवायचा नाही. मग ते काय करतात की घरगुती असेल तर त्याला वेगळा युनिटचा दर, दुकान असेल त्याला वेगळा युनिटचा दर, शेतीसाठी असेल वेगळा, उद्योजकांना असेल वेगळा, आणि अशा पद्धतीने कमी जास्त करून ते आपला जो मुख्य उद्देश आहे नफा मिळवण्याचा ते साध्य करण्याचा प्रयत्न करतात. पण सगळ्यांना सारखं त्या ठिकाणी ते देत नाही. आणि म्हणून मागणी कशी आहे तर ते मागणी आणि पुरवठ्याच्या साह्याने वस्तू आणि सेवांच्या किमती ठरतात. म्हणून मागणीप्रमाणे आपल्याला आता पुरवठ्याचा पण अभ्यास करायचा आहे. मागणी कशी, आपण मागणीचा आता पूर्णच अभ्यास केला. मागणीचा नियम आपण अभ्यासला. त्याच्यानंतर मागणीचा नियम कोणकोणत्या गृहितांवरती आधारित आहे, त्याला अपवाद कोणते आहेत, त्याच्यानंतर आपण मागणीच्या त्याच्यानंतर त्याचे जे विस्तार आहे, त्याचं संकोच आहे, वृद्धी आहे, वाढ आहे, हे आकृतीसह त्या ठिकाणी स्पष्टीकरण केलं. परंतु डॉक्टर मार्शल यांना तो मागणीचा नियम कमी वाटला. मग त्यांनी अभ्यास केला आणि मग मागणीच्या लवचिकतेने त्यांनी संकल्पना मांडली. तोही आपण 3ऱ्या ब मध्ये मागणीच्या लवचिकतेचा आपण अभ्यास केला. काय बघितलं की मागणीच्या लवचिकतेचे प्रकार बघितले. तर 3 प्रकार बघितलेत आपण. एक उत्पन्न लवचिकता, त्याच्यानंतर छेदक लवचिकता आणि किंमत लवचिकता. उत्पन्न लवचिकतेमध्ये आपण काय बघितलं की उत्पन्न वाढले की मागणी वाढते, उत्पन्न कमी झाले की मागणी कमी होते. हे झालं उत्पन्नाच्या पद्धतीच्या बाबतीत. दुसरा आहे छेदक लवचिकता. आता छेदक लवचिकता म्हणजे काय तर हा शब्द वेगळा आहे पण त्याच्या पुढचं सोपं आहे की छेदक लवचिकता म्हणलं की पर्यायी वस्तूंच्या बाबतीत एकाला दुसरा पर्याय. आता उदाहरणार्थ चहा, कॉफी, साखर, गूळ, हे काय असेल, कार, पेट्रोल, कार, डिझेल. आता जर डिझेलच्या किमती वाढत असतील तर त्याचा परिणाम कशावर होणार आहे, कारवरती होणार आहे. किंवा साखरेच्या किमती वाढल्या तर गुळाला मागणी वाढेल, गुळाचे वाढले तर साखरेला. पण जनरली बघा रोजच्या जीवनात होतंय का, कारण आपल्याला सगळ्यांना साखरेचा चहा प्यायची सवय झाली, गुळाचा चहा कोणीच पित नाही. असतील काही थोडे लोक पण कमी असतील, अगदीच कमी. म्हणजे हे जरी अभ्यासाला दिलं पण रोजच्या जीवनात होतंय का बघा, नाही होत. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण आहे छेदक पद्धतीमध्ये. तर आपण बघितलं चहा आणि कॉफी. ऑलरेडी कॉफी नेहमीच महाग आहे आणि चहा पावडरची किंमत कमी आहे. पण तरीसुद्धा आपण काय म्हणतोय की चहा पावडरची किंमत वाढली की कॉफीला मागणी वाढते, कॉफीची वाढली की चहा पावडरला वाढते. असं रोजच्या जीवनात नाही पण आपल्याला उदाहरणं म्हणून घ्यायचे आहेत. आणि म्हणून आपल्याला जसा मागणीचा आपण अभ्यास करतोय, उत्पन्न लवचिकता, छेदक लवचिकता आणि 3रं जे बघितलं किंमत लवचिकता. किंमत वाढली की मागणी कमी होते, किंमत कमी झाली की मागणी वाढताना त्या ठिकाणी दिसते. आता याच्यानंतर आता किंमत लवचिकतेच्या नंतर आपण त्याचे 5 प्रकार बघितले. कोणते 5 प्रकार बघितले की अनंत लवचिक मागणी, त्याच्यानंतर संपूर्ण अलवचिक मागणी, एकक लवचिक मागणी, जास्त लवचिक मागणी आणि कमी लवचिक मागणी. हे 5 प्रकार बघितले, त्याचा आपण अभ्यास केला. त्याच्यानंतर आपण ज्या मागणीची लवचिकता मापण्याच्या पद्धती त्यातली एक बघितली, ती परत सांगूया, ते थोडं अवघड म्हणून थोडं बाजूला. आता आपण पुरवठ्याचा त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. जसा मागणीचा केला तसा पुरवठ्याचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि तो अभ्यास करणं सुद्धा आपल्याला आवश्यक आहे किंवा गरजेचं आहे. आणि पुरवठ्याद्वारे आपल्याला किंमत आणि नगसंख्या, बघा, पुरवठ्याद्वारे आपल्याला वस्तूची किंमत आणि वस्तूची नगसंख्या यातील जो काही संबंध आहे तो आपण स्पष्ट करणार आहोत किंवा त्याचा आपण अभ्यास त्या ठिकाणी करणार आहोत. आता मी फळ्यावर लिहिलं बघा, त्याच्यानंतरचा मुद्दा आहे त्याचा एकूण उत्पादन, साठा आणि पुरवठा. आता एकूण उत्पादन, तर ह्या संकल्पना आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यायच्या आणि मग पुरवठ्याच्या नियमाकडे आपल्याला जायचंय. तर एकूण उत्पादन काय, तर उत्पादन हे उत्पादन प्रक्रियेद्वारे केलं जातं, हे आपल्याला माहिती. काय सांगितलं, उत्पादन हे उत्पादन प्रक्रियेद्वारे केलं जातं आणि ते एका विशिष्ट कालावधीमध्ये अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या ज्या काही वस्तू आणि सेवा आहेत तर त्या सगळ्यांची एकूण बेरीज म्हणजेच एकूण उत्पादन. परत बघा काय झालं की विशिष्ट काळामध्ये किंवा विशिष्ट कालावधीमध्ये अर्थव्यवस्थेत म्हणजे पूर्ण वर्षभरात, आपलं जे आर्थिक वर्ष आहे त्या वर्षभरात की 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष आहे. तर याच्या आर्थिक वर्षात किंवा अर्थव्यवस्थेत तयार झालेल्या किंवा
उत्पादित केलेल्या वस्तूंच्या नगसंख्यांची एकूण बेरीज म्हणजेच एकूण उत्पादन. मग देशात समजा आपण म्हटलं की वह्यांचं किती उत्पादन होतं, त्या किती विकल्या जातात, त्याच्यानंतर गव्हाचं किती उत्पादन होतं, बाजरीचं किती होतं, तांदळाचं किती होतं, असं सगळ्याचं ज्या वेळेला होतं त्याला ते एकूण उत्पादन अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या एका वर्षाच्या काळात किती म्हणजे त्याची एकूण बेरीज म्हणजेच त्याला आपण एकूण उत्पादन असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर एकूण उत्पादन आपण समजून घेतलंय की विशिष्ट काळामध्ये उत्पादन कार्यासाठी विशिष्ट काळात उत्पादन कार्यासाठी वापरलेल्या सर्व उत्पादन घटकांच्या मदतीने. बघा आता हे उत्पादन केलं जाते, पण उत्पादन कशाच्या पद्धतीने केलं जातं की उत्पादन घटकांच्या मदतीने हे उत्पादन केलं जातं. उत्पादनाचे एकूण 4 घटक आपल्याला माहिती: भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन. आता छोटा जरी कारखाना टाकायचा असला, मध्यम असेल, मोठा असेल, कुठलाही कारखाना करायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला जमीन लागते म्हणजेच भूमी. मग ही जमीन एकतर भाड्याची असेल किंवा विकत घेतलेली असेल, कुठली तरी मार्गाने ती जमीन लागते. ही झाली पहिल्यांदा भूमी. मग भूमीला आपण काय देतो? खंड. पैसा म्हणजेच खंड. त्याच्यानंतर उत्पादनाचा दुसरा घटक आहे श्रम. म्हणजे कारखाना टाकला, जमीन घेतली, त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती इमारत बांधली, यंत्रसामग्री घेतली, तर त्याला आपल्याला कामगार तर पाहिजेच आहे म्हणजे श्रम. मग कामगार शोधायचे. त्याच्यानंतर भांडवल म्हणजे कच्चा माल, साधन सामग्री, जे काही तुम्ही वस्तू तयार करण्यासाठी लागणार आहे साधन सामग्री, म्हणजे त्याला आपण भांडवल म्हणतो. त्याला दिलं जातं व्याज. आणि शेवटचा मुद्दा आहे जो संयोजक म्हणजेच तो उद्योजक किंवा उत्पादक असतो. हे 4 महत्त्वाचे घटक आहे. उत्पादन घटकांच्या मदतीने या 4 घटक असल्याशिवाय कुठलाही व्यक्ती वस्तूचं उत्पादन करूच शकत नाही. लक्षात घ्या काय झालं, उत्पादनाचे हे 4 घटक असल्याशिवाय कुठलाही व्यक्ती वस्तू तयार करू शकत नाही. आणि म्हणून उत्पादन कार्यासाठी जे काही उत्पादनाचे घटक वापरले जातात आणि ते उत्पादनाचे घटक वापरून किंवा त्यांच्या मदतीने उत्पादन केलं जातं आणि उत्पादन केलेल्या एकूण नगसंख्या म्हणजेच एकूण उत्पादन. लक्षात आलं एकूण उत्पादन की उत्पादन प्रक्रियेमध्ये अर्थव्यवस्थेत जे काही वस्तू उत्पादित केल्या जातात विशिष्ट काळात त्याला आपण एकूण उत्पादन त्यांची बेरीज केली जाते. किंवा दुसऱ्या साध्या सोप्या शब्दात मी आता सांगितलं की उत्पादनाचे जे 4 घटक आहे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन, या 4 घटकांशिवाय कुठलाही व्यक्ती वस्तूचं उत्पादन कधीच करू शकत नाही. मग त्याला जमीन लागते, मग ती स्वतःची असेल किंवा भाड्याची असेल, त्याला कामगार लागतात म्हणजे श्रम लागतं, त्याला भांडवल लागतं म्हणजे पैशाच्या मदतीने खरेदी केलेलं कच्चा माल, साधन सामग्री इतर असेल. आणि चौथा घटक आहे संयोजक. संयोजक काय करतो? ह्या 3 घटकांना एकत्र आणतो. भूमी, श्रम, भांडवल या 3 एकत्र आणतो आणि त्यांच्याकडनं वस्तूचं उत्पादन करून घेतो आणि त्या मोबदल्यात जमिनीला खंड देतो म्हणजे भूमीला, श्रमाला वेतन देतो, भांडवलाला व्याज म्हणजे आणि त्या 3घांना देऊन झाल्यानंतर मग जे उरलेलं असेल तो त्या व्यक्तीचा नफा असतो. काय सांगितलं? उरलेला हा संयोजकाचा नफा असतो. मग हा नफा कधी खर्च आणि ते बरोबर असू शकतं, त्याला नफा मिळत नाही, कधी तोटा होतो, कधी नफा होतो, पण तो त्याचा स्वतःचा निर्णय असतो. लक्षात घ्या. आणि म्हणून या सगळ्यांच्या मदतीने जे उत्पादन केलं तर त्याची बेरीज केली जाते, त्याला एकूण उत्पादन असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा जो आहे तो आहे साठा. साठा आणि पुरवठा. हा लक्षात घ्या, हे 2 मुद्दे जे आहे साठा आणि पुरवठा हे फरक स्पष्ट करण्यासाठी हे प्रश्नासाठी येईल 4 मार्काला. फरक स्पष्ट करा 2 मार्काला आहे म्हणजे हे आपल्याला महत्त्वाचं आहे आणि करायचं आहे. तिथं ज्याला नोट्स दिलेल्या आहे जातील त्यावेळेला त्याच्या बाजूला लगेच लिहून ठेवायचं. नोट्स नंतर पाठवल्या जातील. ते साठा आणि पुरवठा असेल त्याच्या बाजूला लगेच फरक स्पष्ट करा आणि प्रश्न असं त्याच्या बाजूला लिहून. त्या तासाला चौथा धडा पुरवठा विश्लेषण हे चालू केले. तर त्या पुरवठा विश्लेषणामध्ये आपण बघितलं की उत्पादन करणे हे मूलभूत कार्य. आता मूलभूत कार्य म्हणजे काय तर उद्योजक होणे हे फार महत्त्वाचं कार्य. उद्योजक होणे कधीही सोपं नाही
त्याला त्याच्यातल्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी माहीत असल्या पाहिजे की आपलं उत्पादन जे करते वस्तूचं तर ते कुठं विकलं जाईल, कशा पद्धतीने विकलं जाईल, काय केलं पाहिजे. त्याचबरोबर त्या वस्तू मधील ज्या काही बारीक बारीक खाचाखोचा असतील आपल्या व्यवसायातील त्या बघणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्याचबरोबर उद्योजकाला आपल्याला तोटा झाला तर तो आपला तोटा आहे, फायदा झाला तर तो आपला फायदा आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी त्याला त्या ठिकाणी विचारात घेऊन मग उद्योजक व्हावं लागते. उद्योजक होणं कधीही सोपं नाही, पहिल्यांदा लक्षात घ्या. लोकांना काय वाटतं, हां चला मी काही नोकरी करण्यासाठी जन्माला आलो नाही, मी अमकं करण्यासाठी नाही, मी दुकान टाकणार, मी उद्योजक होणार, हे सगळ्या अशा मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतात. पण उद्योजक होणं मी स्पष्ट सांगते सोपं नाही. त्याला भूमी, श्रम, भांडवल हे जे 3 घटक आहेत ते सगळे एकत्र करून त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने एकत्र आणून त्यांच्याकडे समन्वय साधून त्याला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करून घ्यावं लागतं. मग ती जमीन भाड्याने घेतो किंवा तो विकत घेतो. त्याच्यानंतर श्रम आहे, कामगार, आपल्या वस्तू तयार करण्यासाठी लागणारे कामगार शोधावे लागतात, चांगले कामगार शोधावे लागतात. त्याचबरोबर कच्चा माल, साधन सामग्री कुठं मिळतं हे बघावं लागेल आणि त्यांच्या समन्वयातून त्याला वस्तू तयार करायच्या असतात. आणि आज आपण बघतो की आज सगळं जाहिरातीचं युग आहे, म्हणजेच ती वस्तू चांगल्या पद्धतीने तयार करणं गरजेचं आहे. म्हणजे कशी तरी वस्तू केली, समजा आपण एक पेन्सिल घेतली आणि ती जर सारखी शार्प केलेली लिहिताना तुटत असेल तर आपला मूड जातो, आपण म्हणतो नाही आता ह्या कंपनीची मी वस्तू घेणार नाही. आपण सहजासहजी प्रत्येकाला सांगतो अरे हे घेऊ नको बरं का, मला चांगली वाटली नाही. मग ती कुठली असो, इलेक्ट्रॉनिक वस्तू असो, पेन्सिल असू देत किंवा घरातल्या वस्तू असू देत, काही कपडे असू देत. म्हणजेच ही जी माउथ टू माउथ जी पब्लिश होतं हे सुद्धा फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. म्हणून नुसती टीव्हीवरती जाहिरात असते आणि मग त्याचा फायदा होतो नाही, तर तोंडी जी जाहिरात असती माउथच्या याच्यातली ती सुद्धा फार महत्वाची आहे. म्हणजे जाहिरातीला किती महत्व आहे, म्हणजे आपल्याला कमी खर्चात चांगल्या पद्धतीची वस्तू तयार करणे सुद्धा त्या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणजे उत्पादकाला किती गोष्टी बघाव्या लागतात बघा, की आपण तयार केलेली वस्तू कुठल्या भागात विकली जाणार आहे, ती गावात विकली जाईल, तालुक्यात विकली जाईल, राज्यात, जिल्ह्यात, जे काय असेल ते. आणि त्याचा असा उद्देश असेल की हळूहळू मी हे वाढवणार आहे. आणि कारण ती वस्तू त्याला सातत्याने विकली कशी जाईल हे बघणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि म्हणून उत्पादकाचं जरी उत्पादन करणे मूलभूत कार्य असेल तर ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी त्याला बघणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आपण काल प्रस्तावनेमध्ये बघितलं होतं, त्याच्यानंतर एकूण उत्पादन बघितलं, कारण साठा आणि पुरवठा पण बघितलं. साठा आणि पुरवठा याच्यामध्ये मागच्या याच्यामध्ये बघितलं की साठा म्हणजे वस्तूचा साठा करून ठेवणे. समजा उदाहरणार्थ एका शेतकऱ्याने 2000 किलोग्रॅम गहू तयार केले आणि ते तयार झाले की तो त्याचा साठा झाला. परंतु त्या 2000 किलोग्रॅम साठ्यातून जर त्याने 800 किलोग्रॅम गहू जर बाजारात विकायला आणले 30 रुपये दराने तर तो त्याचा पुरवठा झाला. म्हणजे 1200 किलोग्रॅम पुन्हा काय झाली, त्याचा साठा आहेच आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून साठा आणि पुरवठा याच्यामध्ये हा फरक आहे. साठा हा पुरवठ्याचा स्रोत किंवा उगम आहे, तर पुरवठा हा साठ्यातील प्रवाह आहे. त्याचबरोबर काही नाशवंत वस्तू आहेत, नाशवंत वस्तूचा साठा आणि पुरवठा समान असतो. परंतु टिकाऊ वस्तूच्या बाबतीत बघितलं तर साठा आणि पुरवठा हा साठा जास्त असतो, पुरवठा कमी असू शकतो. आणि म्हणून आपण काल इथपर्यंत त्या ठिकाणी कालच्या तासाला ऑनलाईन लेक्चरला आपण बघितलं होतं. आता आपण बघणार आहोत पुरवठा पत्रक. आणि पुरवठा पत्रक हे 2 प्रकारचे, वैयक्तिक पुरवठा पत्रक आणि बाजार पुरवठा पत्रक. आपण बघा तिसरा धडा जो आहे तर तिसरा मागणीचं विश्लेषण, त्याच्यामध्ये मागणी पत्रकाचे पुन्हा आपण 2 प्रकार बघितले, ते वैयक्तिक मागणी आणि बाजार मागणी. आता वैयक्तिक मागणीमध्ये आपण काय बघितलं होतं मागच्या धड्यामध्ये, की वैयक्तिक मागणी म्हणजे एकाने खरेदी केलेली वैयक्तिक मागणी. समजा आता मी हा डस्टर खरेदी केला तर ही माझी एकट्याची वैयक्तिक मागणी झाली, लक्षात घ्या. परंतु जर अजून काही शिक्षकांनी जर खरेदी केली तर त्या सगळ्यांची मिळून बेरीज केली तर तो होतो बाजार पुरवठा, बाजार मागणी. आता आपण त्याच पद्धतीने, ज्या पद्धतीने आपण बाजार मागणी पत्रक बघितलं तसंच आपण पुरवठा पत्रक त्या ठिकाणी बघणार आहोत. आता पुरवठा पत्रकाचे 2 प्रकार आहे. पहिल्यांदा पुरवठा पत्रक म्हणजे काय आपण समजून घ्या. तर पुरवठा पत्रक म्हणजे विशिष्ट काळामध्ये विविध किमतीला, म्हणजे विशिष्ट काळामध्ये विविध किमतीला
किंवा किंमत पातळीला विविध नगसंख्यांचा केलेला पुरवठा किंवा दाखवणारा तक्ता म्हणजे त्या ठिकाणी पुरवठा पत्रक। विशिष्ट कालावधीत विविध किमतीला विविध नगसंख्यांचा केलेला पुरवठा दाखवणारा तक्ता म्हणजे पुरवठा पत्रक। आता हे पुरवठा पत्रक दोन प्रकारचे, त्यातला आपण पहिल्यांदा बघूया वैयक्तिक पुरवठा पत्रक। आता वैयक्तिक पुरवठा म्हणजे काय, एका व्यक्तीने विकलेला, लक्षात घ्या, एका विक्रेत्याने विकलेली वस्तू आणि अनेकांनी म्हणजे त्याला बाजार म्हणता येईल। आता वैयक्तिक पुरवठा पत्रक म्हणजेच काय, तर विशिष्ट कालावधीत वैयक्तिक पुरवठा पत्रक म्हणजे विशिष्ट कालावधीत विविध किंमत पातळीला, बघा वैयक्तिक पुरवठा पत्रकाची मी व्याख्या सांगते, नीट ऐका, की विशिष्ट कालावधीत विविध किंमत पातळीला म्हणजे वेगवेगळी किंमत पातळी, लक्षात घ्या, एकच किंमत नाही, वेगवेगळ्या किंमत पातळीला बाजारातील एका विक्रेत्याकडून, एक विक्रेता म्हटले, लक्षात घ्या, मागणीच्या याच्यात ग्राहक आहे, याच्यात विक्रेता आहे, विक्रेत्याकडून विक्रीसाठी आणलेल्या नगसंख्या दाखवणारे पत्रक म्हणजे वैयक्तिक पुरवठा पत्रक होय। काय सांगितलं, विशिष्ट किंमत पातळीला किंवा विशिष्ट कालावधीत विविध किंमत पातळीला बाजारातून एका विक्रेत्याकडून, किमती वेगवेगळ्या आहेत पण एका विक्रेत्याने बाजाराकडून झालेल्या नगसंख्या दाखवणं म्हणजे त्यांनी एका विक्रेत्याने किती वस्तू नेल्या, विक्रेत्याकडून किती वस्तू हे केल्या, त्याचं पत्रक म्हणजे त्या ठिकाणी वैयक्तिक पुरवठा त्या ठिकाणी पत्रक होय। आपण आता त्याचा तक्ता बघूया। अशा पद्धतीने आपण तक्ता केला की वस्तूची किंमत आणि पुरवठा, आता 10 रुपये किंमत, 20, 30, 40, 50, 100, 200, 300, 400 आणि 500। आता बघा या तक्त्यावरून आपल्याला काय समजतं, नीट लक्षात घ्या, तक्त्यावरून वस्तूची किंमत किती आहे, 10 रुपये, किंमत 10 रुपये असताना विक्रेत्याने किती पुरवठा केला, 100 नगांचा केला, बघा क्या 100 किलोग्रॅम मध्ये, 100 किलोग्रॅम मध्ये काय केलंय की वस्तूची किंमत 10 रुपये असताना वस्तूचा किती पुरवठा केला, 100 किलोग्रॅमचा। आता वस्तूची किंमत किती झाली, 20 रुपये, वाढली की नाही वस्तूची किंमत, 20 रुपये किंमत झाली म्हणजे वस्तू पुरवठा किती झाला, 200 किलोग्रॅमचा, त्यानंतर वस्तूची किंमत झाली 300 किलोग्रॅमचा पुरवठा केला, वस्तूची किंमत वाढत गेली बघा, 40 रुपये 400 किलोग्रॅमचा, 50 रुपये 500, म्हणजेच काय तुमच्या लक्षात काही की जसजशी किंमत वाढत गेली, बघा जसजशी किंमत वाढत गेली तसा पुरवठाही वाढत गेलेला दिसतो। हे मागणीच्या उलट आहे, लक्षात घ्या, मागणीमध्ये आपण काय पाहिलं, किंमत कमी मागणी जास्त, बघा तुम्हाला परत दाखवते, हे मागणीचं, मागणीमध्ये 10 रुपये असताना आपण किती केलं होतं, 500 रुपये, नंतर 400, 300, 200 आणि 100। आता बघा मागणीमध्ये काय 10 रुपये असताना मागणी किती करतो ग्राहक, 500 किलोग्रॅमची, जसजशी किंमत वाढत गेली तशी मागणी कमी झाली, पण याच्या उलट आहे, बघा याच्या उलट आहे, 10 रुपये किंमत असताना पुरवठा कमी होतो आणि 50 रुपये असताना म्हणजेच काय विक्रेता किंवा विक्रेता काय करतो, कमी किमतीला कमी पुरवठा करतो आणि जास्त किमतीला तो त्या ठिकाणी जास्त पुरवठा करतो, म्हणजे मागणीच्या उलट झालं की नाही, याच्यामध्ये समसंबंध दिसतो पुरवठ्याच्या आणि मागणीमध्ये आपल्याला व्यस्त संबंध असलेला त्या ठिकाणी दिसून येतो, कारण कमी किमतीला जास्त मागणी आणि जास्त किमतीला कमी मागणी, तर पुरवठ्यामध्ये कमी किमतीला कमी मागणी तर जास्त किमतीला जास्त मागणी असलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं। आता हे तक्त्याचं स्पष्टीकरण पण मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं दिसून येतं, त्याच्यानंतर त्याची आकृती पण आहे, बघा आपण आता आकृती काढूया।
लक्षात ठेवायचे नेहमी. आणि अक्षर येणार आहे किंमत. आता किंमत किती आहे? 10, 20, 30, 40 आणि 50. मग आता नगरसंख्यांचा पुरवठा केला 100, 200, 300, 400 आणि 500. मग आता बघा 10 रुपये किमतीला किती पुरवठा केला? आता 100 नगांचा आहे. बघा मी तितक्याने जोडले. 20 रुपये किमतीला 200 नगांचा, 30 रुपये किमतीला 300 नगांचा, 40 रुपये किमतीला 400 नगांचा आणि 50 रुपये किमतीला 500 नगांचा पुरवठा आपल्याला केलेला दिसून येतो. म्हणजे हे बिंदू आपल्याला हे डॉट नाही काढले तरी चालतील. तुम्हाला फक्त 10 इथे, 20 इथे, इथे, इथे आणि इथे अशा पद्धतीने हे आपल्याला एक सरळ रेषेने जोडून घ्यायचं. इथं 1, 2, 3, 4 म्हणजे हा काय झाला? प हा आपला पुरवठा वक्र तयार झाला की नाही? पट्टीने नीट सरळ काढा तुम्ही. लक्षात घ्या. इथं बरोबर 10 एक समान अंतर घेतले इकडचं आणि इकडचं, तर बरोबर आपली त्या ठिकाणी सरळ येते. हा झाला एक पुरवठा वक्र. वैयक्तिक पुरवठा वक्र त्या ठिकाणी आपला तयार झाला. आपल्याला याच्यावरून लक्षात येते की पुरवठा वक्र हा खालून वरती सरकत गेलेला त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. खालून वरती मागणीचा काय येतो? वरतून खाली येतो. म्हणजे दोन कसे जोडले जात आहेत बघा. मागणीचा वरून खाली येतो. हा झाला मागणी पुरवठा मागणीचा वक्र आणि हा झाला पुरवठ्याचा. मी बोली होती की नाही तयार. इथं बरोबर 3 ला इथं किंमत किती आहे? आपण 30 धरूया. इथं बरोबर सगळं समतोल त्या ठिकाणी समतोल निर्माण होता अशा पद्धतीने. म्हणजेच आपल्याला 2 बोटं घेतली. बघा मी काय दाखवते. माझा डावा हात खाली आहे, उजवा हात वरती आहे. लक्षात घ्या. उजवा हात म्हटला की मागणीचा वक्र आणि डावा हात म्हटलं की पुरवठ्याचा वक्र. हे आपल्याला सोपं जाईल लक्षात ठेवायला. म्हणजे ती फुली म्हणजे आपल्याला लक्षात येईल अरे आपली आकृती चुकतीये का? डावा हात म्हटलं की पुरवठ्याचा वक्र येतो, उजवा हात म्हटलं की मागणीचा वक्र. म्हणजे अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायला आपल्याला सोपं आहे. आता आपला हा जो जो आहे तर तो पुरवठा वक्र तयार झालेला आहे. म्हणजेच कमी किमतीला विक्रेता कमी मागणी करतो आणि जास्त किमतीला तो जास्त मागणी करताना त्या ठिकाणी दिसतो. आपण आता इथंच थांबूया.